भारतीय हवाई दलाचा भक्कम कणा मानला जाणारा MiG-21 लढाऊ विमान आज सेवानिवृत्त झालं। अनेक दशकं भारतीय वायुदलाचा अविभाज्य भाग राहिलेल्या या विमानांना सन्मानाने निरोप देण्यात आला। सविस्तर पाहूयात। MiG-21 आकाश योद्धा निवृत्त। भारतीय वायुदलातील सुवर्ण अध्यायात सांगता। 62 वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीला अखेर विराम। MiG-21 भारतीय हवाई दलाचा कणा भारतीय वायुदलातून आज निवृत्त झालं। या विमानांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची आज अखेर झाली। MiG-21 विमानांनी आज अखेरचं उड्डाण घेतलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये MiG-21 विमानांना निरोप देण्यात आला। हा निरोप समारंभ चंदीगड एअरबेसवर पार पडला। अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये MiG-21 विमानांनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे। भारताच्या हवाई संरक्षणात या विमानांनी महत्त्वाची भूमिका देखील बजावली। अनेक दशकं भारतीय वायुदलाचा अविभाज्य भाग राहिलेल्या या विमानांना आज सन्मानाने निरोप देण्यात आला। या विमानांनी देशाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाची आठवण या निमित्ताने करण्यात येते। रशियन बनावटीचं लढाऊ विमान 1958 मध्ये तयार झालं। 1963 मध्ये भारताने MiG-21 चा हवाई दलामध्ये समावेश केला। आवाजाच्या गतीपेक्षा वेगाने उडणारं सुपरसॉनिक हे विमान आहे। 332 मीटर प्रति सेकंदापेक्षा अधिक वेगाने ते उडू शकतं। लढाऊ विमान वापरणारा भारत जगातला पहिला देश ठरला। वेगवान, तुलनेने परवडणारं आणि शीतयुद्धाच्या काळातील अवरोधक असं हे विमान होतं। स्क्वॉड्रन लीडर दिग्बाल सिंह MiG-21 उडवणारे पहिले वैमानिक होते। 6 दशकांपेक्षा अधिक काळ सेवा बजावलेले, भारतीयांच्या हृदयात स्थान मिळवलेले, 1971 च्या युद्धात कारगिलमध्ये आणि इतर अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले लढाऊ MiG-21 या विमानाची जागा आता तेजस LAC मार्क 1A घेणार आहे। युद्धामध्ये MiG-21 ची निर्णायक भूमिका होती। MiG-21 ने अनेक महत्त्वाच्या लढ्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली। 1971 चं युद्ध हवेतून हवेत अनेक विमानं पाडली। पाकिस्तानी हद्दीतील लक्ष्यांवर अचूक हल्ले केले। कारगिलचा संघर्ष 1999 चा या संघर्षादरम्यान MiG-21 ने उंच पर्वतांवरील शत्रूंच्या ठिकाणांवर हल्ले केले। 2019 चा पराक्रम पाकिस्तानचा जनरेशन 4 F-16 हे विमान पाडून इतिहास रचला होता। MiG-21 हे विमान अभिमान आणि वेदना अशा दोन्ही आठवणी मागे ठेवून जात आहे। या विमानाने भारताला महत्त्वपूर्ण युद्धांत निर्णायक धार दिली, हजारो वैमानिकांना प्रशिक्षित केलं आणि देशात सुपरसॉनिक युगातील प्रवेशाचं प्रतीक बनलं। कि मेरा एक्सपीरियंस जो व्हाटएवर हमें बड़ों ने सिखाया, हमने सीखा, वो हमने सब जो हमारे छोटे थे उन सबको देते रहे और उनको देने के चक्कर में ही हमारी फ्लाइंग होती रही। वो रिकॉर्ड करते रहे, मतलब उसको लिस्ट करते रहे और बाद में इतने हो गए ये मैंने कभी सोचा नहीं था, न कभी था कि इतने करने हैं, कुछ नहीं। आइडिया यही था कि जो यंग पायलट थे उनको जो सीखा उनको सिखाए और वो ये बाकी सब वो नेचुरली हुआ। या विमानांनी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी निभावलेली आहे। 1960च्या दशकात ज्या वेळेला कुठलाही देश भारताला अत्याधुनिक विमाने द्यायला तयार नव्हता, त्यावेळच्या सोव्हिएट युनियननी आपल्याला MiG-21 हे विमान दिले आणि हे भारतीय एअरफोर्सकडे असलेले सर्वात पहिले सुपरसॉनिक विमान होते। MiG-21 ची जागा आता स्वदेशी बनावटीचं LCA तेजस आणि फ्रेंच बनावटीचं राफेल यांसारखी आधुनिक लढाऊ विमानं घेतील। ही विमानं प्रगत तंत्रज्ञान, अधिक सुरक्षा आणि आधुनिक युद्धासाठी उत्कृष्ट क्षमता प्रदान करतात। MiG-21 हे विमान अभिमान आणि वेदना अशा दोन्ही आठवणी मागे ठेवून जात आहे। या विमानाने भारताला महत्त्वपूर्ण युद्धांत निर्णायक धार दिली, हजारो वैमानिकांना प्रशिक्षित केलं आणि देशाचा सुपरसॉनिक युगातील प्रवेशाचं प्रतीक बनलं। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा,
जागरूक रहा.